सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 10 जुलै 2024 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. स्मार्ट मीटर विरोधात आज राष्ट्रवादीचा महावितरणला घेराव. राज्यभरात गाजत असलेल्या स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर आता सातारा जिल्ह्यातील राजकीय संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. महावितरण कंपनीकडून घरगुती तसेच औद्योगिक व्यावसायिक ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती केली जात असल्याच्या निषेधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या वतीने शुक्रवार दिनांक 10 जुलै रोजी दुपारी 2 वाजता कृष्णनगर येथील महावितरण कार्यालयावर आक्रमक आंदोलन छेडण्यात येणार आहे. शुक्रवार दिनांक 10 जुलै रोजी दुपारी 1 वाजता कृष्णनगर येथील महावितरण कार्यालयावर आक्रमक आंदोलन छेडण्यात येणार आहे. जिल्हा परिषदच्या पहिल्याच सभेत सत्ताधारी विरोधकात रंगणार कलगीतुरा. प्रशासक राजवट संपल्यानंतर आणि जिल्हा परिषदेत नव्या सत्ता स्थापनेदरम्यान घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक 10 जुलै रोजी होणाऱ्या सातारा जिल्हा परिषदच्या पहिल्या सर्वसाधारण सभेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष दिले आहे. राज्यभरच नव्हे तर देशभर चर्चेत राहिलेल्या सातारा जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेच्या नाट्यानंतर होत असलेली पहिली सभा असल्याने सत्ता आणि विरोधकातील शाब्दिक संघर्ष, आरोप प्रत्यारोप आणि गदारोळाची शक्यता व्यक्त होत आहे. महाबळेश्वर तालुक्यातील भोसे येथे भिगवणच्या पर्यटकाचा खून, दारूच्या नशेत घरात डोकवल्याच्या कारणातून झाला प्रकार. अक्षय जाधव महाबळेश्वर येथे एका भिगवणच्या पर्यटकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली. मुलीचे फोन केल्यानंतर तिचे वडील व साथीदारांनी अक्षय जाधव महाबळेश्वर येथे एका भिगवणच्या पर्यटकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीने फोन केल्यानंतर तिचे वडील साथीदारांनी दारूच्या नशेत युवकाला चिखलात तुडून लाकडी दांडके व लाथाबुक्क्याने मारहाण केली. यामध्ये पर्यटक युवकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे महाबळेश्वर तालुक्यात खळबळ उडाली असून या प्रकरणी पाचगणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयिताला अटक केली आहे. अक्षय रमेश जाधव वय 25 राहणारा भिगवण तालुका इंदापूर जिल्हा पुणे असे खून झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. तर सूर्यकांत चंद्रकांत गोळे राहणार भोसे तालुका महाबळेश्वर, अविनाश सतीश भोसले राहणार बावधन तालुका वाई, राहुल जनार्दन राजपूर राहणार कनूर तालुका वाई, अमोल गणेदेव वाडेकर राहणार चिखली तालुका वाई अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. उरुल तालुका पाटण येथे सापडलेल्या बनावट नोटांसाठी वापरलेला प्रिंटर, लॅपटॉप जप्त. पाटण तालुक्यातील उरुल येथे उघडकीस आलेल्या बनावट 500 रुपयाच्या नोटांच्या नोटा प्रकरणाचा तपास आता कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले एमआयडीसी परिसरापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात मल्हारपेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात आलेला प्रिंटर व लॅपटॉप जप्त केला असून बंद अवस्थेत असलेल्या पानटपीतच बनावट नोटा छापल्या जात असल्याचे तपासातून समोर आले आहे. शेनोली तालुका कराड येथे एमडी ड्रग्ज विक्रीवर कराड ग्रामीण पोलिसांची कारवाई. जळेवाडी तालुका कराड येथील एका सेटात 1.890 ग्रॅम एमडी ड्रग्ज, दुचाकी व मोबाईलसह 80,000चा मुद्देमाल जप्त. जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या व्यापाराविरोधात पोलीस प्रशासनाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेला यश मिळाले असून कराड ग्रामीण पोलिसांनी शेनोली बसस्थानक परिसरात कारवाई करत एमडी मॅफेडोन ड्रग विक्रीसाठी आणलेल्या एका तरुणाला विधी संशय बालकासह ताब्यात घेतले. या कारवाईत 1.890 ग्रॅम एमडी ड्रग्जसह दुचाकी, 2 मोबाईल फोन असा एकूण 80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अजय यशवंत कापूरकर राहणार जुळेवाडी तालुका कराड असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शिक्षक संघटनांचा साताऱ्यात मोर्चा, शाळा बंद. टीईटी सक्ती पदोन्नतीतील अटींविरोधात शिक्षक रस्त्यावर. टीईटीची सक्ती पदोन्नतीतील जाचकाठी संच मांडण्याच्या अन्यायकारक धोरणाच्या निषेधात प्राथमिक, माध्यमिक व खासगी शाळांच्या संघटनांनी गुरुवारी शाळा बंद आंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. टीईटी सक्ती करू नये. आजपर्यंत सर्व शिक्षक स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नोकरीस लागले आहेत. मग आताच त्यांच्यावर शासनाचा विश्वास का नाही? एसआयड सारख्या कामांमध्ये गुंतवणूक शिक्षकांचे ससेलपड होत आहे. शिक्षकांना जास्तीचा वेळ या कामासाठी द्यावा लागत असल्याने शाळांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहे. बेलोसारखी कामे शिक्षकांना काढून घेऊन सुशिक्षित मजुरांना द्यावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. पवई नाका ते आमदार यशवंत चौक मार्गावर अवजड वाहनांना बंदी. 10 जुलैपासून 30 सप्टेंबरपर्यंत वाहतुकीत बदल. सातारा शहरातील पवई नाका ते आमदार यशवंत चौक या सार्वजनिक बांधकामाच्या अखत्यारीत रस्त्याचे कॉन्क्रीट सुरू असल्याने वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक निखिल पंगळे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951च्या कलम 34 अंतर्गत अधिकारांचा वापर करून 10 जुलै 2026 रोजी रात्री 12:01 वाजल्यापासून 30 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 11:59 पर्यंत पवई नाका ते आमदार यशवंत चौक मार्गावर अवजड वाहतूक बंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत. मसूर तालुका कराड येथे 30 जणांना गॅस्ट्रोसदृश्य आजाराची लागण. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी गॅस्ट्रोसच्या आजाराबाबत जागरूकता बाळगावी, आरोग्य विभागाचे आवाहन. मसूर येथे पिण्याच्या दूषित पाण्यामुळे गावातील सुमारे 30 जणांना गॅस्ट्रोसदृश्य आजाराची लागण झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्र उपचार सुरू करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मैथिली मिर्जे, वैद्यकीय सीएचओ, आरोग्य सहाय्यकाच्या पथकांकडून रुग्णांवर उपचार करण्यात आले. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून आरोग्य विभागाने पथक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी गॅस्ट्रोसदृश्य आजाराबाबत जागरूकता बाळगावी असे आवाहन आरोग्यातर्फे करण्यात आले आहे. मानगंगेचे नदीपात्र वाळू चोरांना विकले, महसूल विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष. मान तालुक्यातील मानगंगा नदीचे पात्र सध्या वाळू चोरांसाठी जणू अक्षय पात्र बनले आहे. मसवड परिसरातील पळशी, मानेवस्ती, भोसले वस्ती, महादेवमळा आणि वाकी या भागातील अवैध वाळू उपशाने सीमा ओलांडली असून नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. धक्कादायक अशी की स्थानिक अप्पर तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी नदी यांनी हे नदीपात्र वाळू चोरण्यासाठी विकले काय अशी चर्चा तर भागातील कट्ट्याकट्ट्यांवर रंगू लागली आहे. येथील नळ पाणी पुरवठा योजनेचा बोजवारा, उखडलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांचा संताप.
वाई शहरात सुरू असलेल्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामात बोरा उडाला आहे. ठेकेदाराने अनेक ठिकाणी रस्ते कुठून ठेवले असून काम पूर्ण झाल्यानंतर तरी ते व्यवस्थित बुजवण्यात आलेले नाही. त्यामुळे ठिकठिकाणी अपघात होऊन शहरातील मुख्य रस्ते, शहाजवळ परिसर व मार्गावर नागरिकांना अडचणींना सामोरे जावं लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांच्या मध्यभागी पाय कुठे ठेवण्यात आले आहे, तर खोदलेल्या चरणाभोवती इशारा पट्ट्या लावून काम अर्धवट सोडल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.